वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार, मी कुणाल राजेश शिंगणे, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित पूर्वसंध्येला शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या वतीने मी उपस्थित मान्यवरांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो। त्याचबरोबर संस्थेचे सभासद आणि उपस्थित वैदिक बंधुवर्ग भगिनींनो, आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत। तमोमय असणाऱ्या सृष्टीला ज्या तत्वाने तेजोमय केले त्या अग्नितत्वाचे पूजन करून या कार्यक्रमास प्रारंभ करूयात। मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तु ते। धन्यवाद। वेद मंत्रांच्या या ध्वनिलहरी नवचैतन्य निर्माण झाले। या मंत्रमुग्ध वातावरणात मी वेदविद्या संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉक्टर श्री रवींद्र मुळे सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे। वर्णानाम अर्थसंघानाम रसानां छंदसामपि मंगलानांच कर्तारौ वंदे वाणी विनायकौ। सर्व मान्यवर आणि वेदप्रेमी, त्याचबरोबर वेदांसाठी ज्यांनी परिश्रम घेतलेले आहेत अशा प्रकारचे सर्व वैदिक आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। 2009 मध्ये या उपक्रमाला प्रारंभ झालेला आहे। त्यावेळेसचे कार्याध्यक्ष माननीय चंद्रकांतजी जोशी आणि ददी काळे, त्याचबरोबर अन्य पदाधिकारी जे आहेत, तर त्यांनी एक इच्छा व्यक्त केली की आपली संस्था जी आहे शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन संबंधात असल्यामुळं माध्यंदिन शाखेच्या साठी काही कार्य जे आहे तर ते व्हायला हवं। आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वर माऊली यांच्या पुण्य संजीवन समाधीच्या निमित्ताने हो किंवा त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने हो, तर हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न व्हावा। ज्यांनी वेदांसाठी अत्यंत परिश्रम केलेले आहेत, ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे, तर त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे खरोखर पाहिलं तर आपल्या भारतीयांचं कर्तव्य आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण भारतीय संस्कृती जी ज्यांच्यावर आधारित आहे, तर ती संस्कृती वेदांवर आधारित आहे आणि त्यामुळे वेदांच्या विषयीचं कार्य जे आहे
तर ते त्या कार्याला प्रेरणा देणं किंवा आपले एक कर्तव्य भावनेतनं काम करणं हे महत्त्वाचं आहे आणि या भावनेतनं याचा प्रारंभ जो आहे तर तो झालेला आहे. आत्तापर्यंत अनेक वैदिकांना या पुरस्कार जे आहेत तर ते दिले गेलेले आहेत. 2 प्रकारचे पुरस्कार यामध्ये महत्त्वाचे असे ठरवलेले होते की एक तर घनपाठी पुरस्कार, आदर्श अध्यापक पुरस्कार आणि आहिताग्नी, की ज्यांची अत्यंत संख्या भारतामध्ये कमी आहे, की ज्यांनी अग्निहोत्र, श्रौत अग्निहोत्र त्याचं आधान केलेलं आहे, तर अशा अग्निहोत्रींना देखील पुरस्कार जे आहेत तर ते दिले जावेत. तर या दृष्टीनं हा उपक्रम जो आहे तर तो होतोय. तर आत्तापर्यंत वेदमूर्ती शांतारामजी भानोसे, वेदमूर्ती दुर्गादासजी मुळे, विश्वनाथजी जोशी, सुधाकर कुलकर्णी, महेश रेखे, देवेंद्र गढीकर, यज्ञेश्वर महाराज सेलूकर, नंतर त्याचप्रमाणे दिनेश गायधनी आणि त्याचबरोबर आज जे पुरस्कार जे दिले जाणार आहेत तर भालेराव, तर मागच्या याच्यात भालेरावांना देखील पुरस्कार हा दिलेला होता. त्यांचेच बंधू त्यांना आज पुरस्कार, कारण दोघांनी एका वेळी घनपाठाचं अध्ययन जे आहे तर ते केलेलं आहे. चला, आम्ही तुमची प्रतीक्षाच करत होतो, तर भानोसे गुरुजी आलेले आहेत, तर त्यांचं देखील स्वागत. राहुलजी बेळे, आपण पण पुढे यावं. आणि कारण या सगळ्या याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं हे निवड वगैरे करताना भानोसे गुरुजींशी चर्चा जी आहे तर ती होत असते. ते प्रत्यक्ष इथे येतात किंवा त्यांना त्या फोनवर त्यांच्याशी संपर्क जो आहे तर तो केला जातो. तर अशा अनेक मान्यवरांना पुरस्कार जे आहेत तर ते आत्तापर्यंत दिले गेलेले आहेत. आजच्या या मध्ये की वैदिकांचा पुरस्कार आहे, अध्यापकांचा पुरस्कार आहे आणि त्याचबरोबर सेवाव्रती पुरस्कार जो आहे तर तो की ज्यांनी सामाजिक कामामध्ये एक आपली दिशा ठरवलेली आहे, तर अशा प्रकारचं ज्यांचं काम आहे तर त्यांना हा पुरस्कार जो आहे तर तो दिला जाणार आहे. आणि ज्ञानेश्वरांच्या बद्दल किंवा वारकरी संप्रदायाबद्दल ज्यांना निष्ठा आहे तर अशाला देखील ज्ञानेश्वरी प्रदान करून हा पुरस्कार जो आहे तर तो दिला जातो. मी आज सविस्तर आत्ता बोलत नाही, कारण आपल्याला वेळही कमी आहे आणि प्रत्येकाचं नावाचा उल्लेख जो आहे तर त्यांचं कार्य जे आहे तर ते आपल्याला या ठिकाणी समजणारच आहे. आणि त्यामुळं हे सर्वांनी जे काही प्रयत्न केलेले आहेत आणि यासाठी आमच्या वेदविद्या संवर्धन समिती जी आहे तर त्या समितीच्या मध्ये शांतारामजी स्वतः आहेतच, त्याचबरोबर अहिताग्नी सुधाकर कुलकर्णी आहेत, सुजित देशमुख आहेत, नंतर श्रीकांत जोशींचे देखील अत्यंत परिश्रम यासाठी असतातच. आमचे सर्व कार्यालयातले कर्मचारी जे आहेत तर ते या ठिकाणी आहेत. महेश नंदे, कुणालजी शिंगणे, अत्यंत उत्साह त्यांचा आहे आणि त्यामुळं बरंचसं काम जे आहे तर ते पाहतायत आणि त्यामुळं आम्हाला देखील बरंचसं हलकं असं वाटतंय. तर ते काम त्यांच्या माध्यमातून चाललेलं आहे. तर त्याचबरोबर शंभूस आहेत आणि इतरही विश्राम कुलकर्णी यांचाही याच्यामध्ये सहभाग जो आहे तर तो असतो. तर या सर्वांच्या सहभागातनं हा कार्यक्रम जो आहे तर तो संपन्न होतोय. या सर्वांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि हे वेदांचं कार्य जे आहे खरोखर भारतीय संस्कृतीमध्ये वेदांना अत्यंत महत्त्व आहे आणि वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां, वेदांचं अध्ययन जे आहे तर ते किंवा त्याच्याविषयीची कृतज्ञता जी आहे तर ती आमच्याकडनं व्यक्त व्हायला पाहिजे. आणि त्यामुळं हा कार्यक्रम जो आहे तर तो ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीच्या निमित्ताने होत असतो. पण योगायोग असा आहे की उद्या जो कार्यक्रम जो होणार आहे तर तो अखिल भारतीय पातळीवरचा त्या ठिकाणी भारतात्मा पुरस्कार जो आहे तर तो दिला जातो आणि त्याचे प्रमुख विश्वस्त जे आहेत तर ते संजयजी या ठिकाणी आलेले आहेत. तर ज्येष्ठ उद्योजक हे असताना सुद्धा त्यांनी एक ठरवलं की आता काम जे आहे तर ते मला वेदांसाठी करायचं आहे. स्वामी गोविंददेव गिरींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे पुरस्कार जे आहेत तर ते सुरू केलेले आहेत. संपूर्ण भारतामधनं जे अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारांची निवड जी आहे तर ती होते. त्याचा देखील बरेच निकष त्यांनी त्याच्यातनं किती परिपूर्णपणे पाहण्याचं, म्हणजे एक वेदांच्या विषयीची आस्था असणारं ज्यांचं हृदय आहे
तर अशा प्रकारचे संजयजी या ठिकाणी आहेत. तर केवळ तेच नाही तर संपूर्ण याच्यामध्ये भारतीय संस्कृतीच्या याच्यात हस्तलिखितांचं धरोहर प्रोजेक्ट जो आहे तर तो केला आणि संपूर्ण भारतामध्ये, कारण हस्तलिखितावर बरंच काम जे आहे तर ते आपल्याला करता येणार आहे आणि त्यामुळं ते काम ज्यांच्या माध्यमातून चाललंय, कारण नुसतं हे 2 वाक्यामध्ये बोलून चालणार नाही, त्याचा अनुभव जो आहे तर तो आम्हाला घ्यावा लागेल. तर ते आज या कार्यक्रमाला आले आहेत आणि तो कार्यक्रम भारतात्मा पुरस्कार जो आहे तर तो उद्या 5 वाजता कार्यक्रम BMCCच्या सभागृहामध्ये होणार आहे आणि ते आले, म्हटलं की आपण या कार्यक्रमाला देखील यावं. त्यांनी विनंती मान्य केली, त्याबद्दल त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि विनंती करतो श्रीकांतजींना की त्यांचा सत्कार करावा, स्वागत करावं. मंत्र आपण आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रसादजी जोशी यांचा देखील परिचय आमचे, कारण वैदिक जे आहेत की जे डेक्कन कॉलेजमध्ये जाऊन MA करतात, तर निखिल भालेराव हे देखील त्यांचे विद्यार्थी आहेत, आणखी देखील बरेचसे त्या याच्यामध्ये आहेत की आम्हाला एक पुढची संधी मिळावी वैदिकांना आणि त्याचं कार्य जे आहे तर ते त्यांच्या माध्यमातून होत असतं. तर डेक्कन कॉलेजचे कुलगुरू हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा देखील वेदाच्या विषयी, कारण आम्ही पोंक्षे ट्रस्ट असेल, कारण त्यांची इतकी तळमळ असते की आपल्याला खरोखर जायला पाहिजे, पाठशाळांमध्ये जाऊयात, त्यांची निवड करण्यासाठी जाऊयात. तर म्हणजे ज्यांची याच्याविषयी निष्ठा आहे, तर अशा प्रकारचे प्रसादजी या ठिकाणी आलेले आहेत. आपण सर्वजण भाग्यवान आहोत. तर मी विनंती करतो श्रीकांतजींना की त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी करावं. सर्व मंत्रांनी मंत्रमुग्ध असं वातावरण तयार झालेलं आहे. आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. संघटन घडे चलो, सुपंथपर बढे चलो या विचाराने सगळ्यांना पुढे घेऊन जाणाऱ्या आपल्या या संस्थेबद्दलची माहिती देण्यासाठी संस्थेचे कार्यवाह श्री श्रीकांत जोशी यांना मी विनंती करतो. आज थोडा वेगळा प्रयत्न आहे की माहिती द्यायचा प्रयत्न करतो. तो ये जो संस्था है सर, शुक्ल यजुर्वेदीय माध्यम महाराष्ट्र ब्राह्मण मध्यवर्ती मंडल, ये संस्था मध्यवर्ती संस्था है, जैसे उसके नाम में मध्यवर्ती है. सो हमसे संलग्न 47 संस्था पूरे भारत में काम करती है. वो हमसे संलग्न है. वो वहाँ के शहरों में, जैसे महाराष्ट्र में बहुत सारी तो महाराष्ट्र में है, गुजरात में 3 है, ऐसे वहाँ पे वो काम करते हैं. हमारे लोकल पुणे में भी याज्ञवल्क का आश्रम करके है. सो बहुत सारे तो याज्ञवल्क का आश्रम नाम से वो संस्थाएं वहाँ पे काम करती है. सो याज्ञवल्क ऋषि को ऋषि से प्रेरणा लेके मध्यवर्ती माध्यम दिन जो ये है उसकी स्थापना 1940 में हुई. सो 85 इयर्स के आसपास अभी ये संस्था को हो गए हैं. लास्ट 85 इयर्स ये संस्था काम कर रही है. ये संस्था के बहुत सारे उद्दिष्ट है. वो उद्दिष्टों में सबसे पहला उद्दिष्ट है कि जो सामुदायिक हम लोग बोलते शादी होती है, सामुदायिक मौंजी ये होता है, सामुदायिक विवाह होते हैं, ये सब जो हमारी ये 47 जो संस्था है वो अपने अपने लेवल पे अपने अपने शहर में वो काम कर रही है. तो मध्यवर्ती करके हमारा ऐसा थोड़ा मानना था कि इससे ऊपर उठ के वो तो काम वो कर ही रही है, उससे थोड़ा अलग करना चाहिए. पूना जैसे आप सब जानते हो कि विद्या का हम लोग बोलते हैं कि विद्या का स्थान है. यहाँ पे बहुत सारे पूरे महाराष्ट्र से या भारत से विद्यार्थी सीखने के लिए स्टूडेंट्स आते हैं.
उनको ज़्यादा से ज़्यादा सपोर्ट हो, ब्राह्मण जो स्टूडेंट्स है उनको आसानी हो पूना में रहने के लिए। सो आप आज सब जानते हैं कि स्कूल की फीस या कॉलेज की फीस आज बहुत ज़्यादा है, उसके लिए हम कुछ नहीं कर सकते, लेकिन हमने उनके लिए एक हॉस्टल शुरू किया है। वो वसति गृह में वो विद्यार्थी रहते हैं, वो ऑलमोस्ट 70 स्टूडेंट्स वहाँ पे रहते हैं। हम उनसे सिर्फ 2000 रुपये पर मंथ लेते हैं और उनकी रहने की अच्छी व्यवस्था करते हैं। उसके साथ उनको गर्म पानी वगैरह सब दिया जाता है, तो उसके साथ भोजन निधि भी दे दिया जाता है, तो सब्सिडाइज उनको खाना भी मिलता है। तो आज अगर आप देखेंगे पूना सिटी में नारायणपेट की जैसी सेंट्रल लोकेशन पे अगर आपको रहना है तो कॉर्ड बेसिस पे भी आज 6000 रुपये से कम किसी के पास नहीं है। एक बहुत बड़े संस्था का जो वहाँ पे वो हॉस्टल है वो भी 6000 रुपये पर मंथ लेता है, हम सिर्फ 2000 रुपये, जिससे वो बिल्डिंग का मेंटेनेंस निकले उतना पैसा लेके हम उनका ये करते हैं। उसी के साथ हमारे विद्यार्थी दत्तक योजना करके स्कीम है, उसके अंडर हम 20,000 से 25,000 हर साल ऐसे किसी भी विद्यार्थी जो 12वीं पास होता है उसके बाद उसके 4 साल तक 10 लाख रुपए हर साल उनको देते हैं। इसको हम परतफेड योजना बोलते हैं, विद्यार्थी पर दत्तक योजना, ये परतफेड योजना है। परतफेड योजना का मतलब हिंदी में ऐसा है कि अगर आप ये पैसा हम आपको देते हैं जब आपको जॉब लग जाएगा, इसका कोई कंपल्शन नहीं है कि आपने 4 साल बाद 5वें साल देना चाहिए, 6ठे साल देना चाहिए। हम ऐसी अपेक्षा व्यक्त करते हैं कि अगर जब आपको नौकरी लग जाए, ये जो पैसा हम आपको दे रहे हैं वो हमारा खुद का पैसा नहीं है, संस्था का पैसा नहीं है, ये समाज से हमने जो जमा की हुई पूंजी है उससे हम आपके लिए ये सहायता कर रहे हैं। तो उसके वो अगर आप पैसा वापस देंगे तो समाज में जो नए स्टूडेंट है उनको भी हम सपोर्ट कर सकते हैं। तो ये बहुत अच्छी योजना 2001 से चालू है। तो आज बहुत आनंद से कह सकते हैं कि हम लोग 10 लाख रुपए हर साल ऐसे उसका विद्यार्थी दत्तक योजना में हम विद्यार्थियों को देते हैं। उसमें से कुछ विद्यार्थियों को आज भी हम देंगे। सो 25,000 रुपये हर साल, ऐसे 1 लाख रुपए उनको हर साल देते हैं। तो ये एक योजना हो गई, ये हो गया। उसके साथ वेद विद्या संवर्धिनी समिति, जैसे अभी सर ने उसकी आपको पूरी पहचान करके दी, उसके साथ एक वधूवर सूचक मंडल भी है जिसमें हम वधूवर का काम करते हैं। उसकी वेबसाइट है, वहाँ पे फ्री एंट्री है, हम उसके भी कुछ पैसे नहीं ले रहे। सो हमारा उद्देश्य ये नहीं है कि वो ऐसे सामाजिक कामों से पैसा ये करना। हम हमारी झोली फैला के बहुत सारे लोगों के पास जाके पैसा ये करते हैं, लेकिन जो सेवाएं देती है उसके लिए हम बहुत से कम से कम पैसे में वो काम करते हैं। उसके साथ सबसे बड़ा काम जो संस्था कर रही है, ये आत्मनिर्भर का उद्योजक विकास अभियान। सो ये हमने व्यावसायिकों के लिए किया हुआ एक संगठन है, ये उपक्रम है संस्था का। उसके अंडर हम लोग 200 से 250 लोग मेंबर हैं, पेड मेंबर है, जो हर साल हर महीने में लास्ट 3rd थर्सडे को हर महीने के मिलते हैं, एक दूसरे के साथ बात करते हैं। इसका उद्देश्य ये है कि अपॉर्चुनिटी देना। अगर हम एक समाज से हैं, हम एक समाज के साथ काम करते हैं, तो अगर आपके पास कोई सर्विस देनी है आपको, मतलब आपको घर में एसी लेना है, तो आप ये ढूंढो कि आपके ब्राह्मण समाज में कोई एसी देने वाला है क्या। तो उसके लिए फिर आप उसको रेफरेंस दो, और हम उसको अपॉर्चुनिटी बिजनेस बोलते हैं। हम इसको ऐसा नहीं बोलते कि तुम ब्राह्मण हो तो ब्राह्मण को ही बिजनेस देना चाहिए, ऐसा हम नहीं कहते। हम कहते हैं कि अगर ब्राह्मण को बिजनेस दिया, ब्राह्मण को आप अपॉर्चुनिटी दो। अगर आपको कोई दूसरा आदमी 100 रुपये को दे रहा है और ब्राह्मण आदमी ने आपको 101 रुपये दिया है, तो अपॉर्चुनिटी ये है कि आप उसको बोलो कि ये 101 रुपये का मुझे 100 रुपये में मिल रहा है। तो वो अगर उसको 100 रुपये में देना, अगर वो दे सकता है उसी क्वालिटी का, उसी सर्विस का माल, तो वो देगा। तो इससे वो बिजनेस अपने आप बढ़ेगा। इसके अंतर्गत हमने दुबई म्यूनिसिपल कॉर्पोरेशन, GMBF गल्फ महाराष्ट्र बिजनेस फोरम, IBPC दैट इज इंडियन बिजनेस प्रोफेशनल काउंसिल, और वहाँ का फ्री ट्रेड जोन, इनके साथ एग्रीमेंट करके दुबई में कॉन्फ्रेंस किया, ब्राह्मण बिजनेस कॉन्फ्रेंस, जो पूरे भारतवर्ष में जो पहली बार हुआ, वो हमने दुबई में किया। 172 पार्टिसिपेंट, ब्राह्मण पार्टिसिपेंट यहाँ से हम लोग दुबई लेके गए, वहाँ पे पूरा एक दिन का कॉन्फ्रेंस किया। अभी अजय कुलकर्णी यहाँ पे उपस्थित है, मंजूषा वैद्य, हम सब लोग वहाँ पे जाके वो सब काम किया है। तो मुझे बहुत आनंद होता है कि सर हमने उसमें 48 करोड़ का बिजनेस, जो हमने 2 साल उसका रिकॉर्ड रखा, तो हमारे मेंबर्स को ऑलमोस्ट 48 करोड़ का बिजनेस हुआ। हम में से एक जितेंद्र जोशी करके है, उन्होंने वहाँ पे उनका खुद का बिजनेस, जो बिजनेस है ट्रांसपोर्ट का, वो शुरू किया। तो उनका तो चालू ही है, तो हमने सिर्फ 2 साल रखा है, तो ये आराम से 500 करोड़ के ऊपर वो बिजनेस हुआ होगा। ऐसे हमने मॉरिशस में किया, बड़े बड़े हस्ती उस और दोनों कॉन्फ्रेंस में आए थे। तो इस प्रकार से संस्था का काम शुरू है, संस्था ये काम कर रही है।
जैसे आज वेद विद्या संवर्धन डेली का कार्यक्रम है, वैसे ही हमने युवा के तहत हम 2 बड़े कार्यक्रम करते हैं। उसमें युवा का महिला दिन का कार्यक्रम होता है, वुमेन्स डे को वो कार्यक्रम होता है, और दूसरा युवा का एनुअल डे होता है, वर्धापन दिन होता है। वहाँ पे भी हम लोग युवा कलाकार पुरस्कार और युवा उद्योजक पुरस्कार ऐसे पुरस्कार देते हैं। उसमें बहुत सारे बड़े बड़े मराठी कलाकारों को हमने सम्मानित किया है, उद्योजकों को सम्मानित किया है, महिलाएं बहुत सारी उद्योजक महिलाएं उनको सम्मानित किया है। तो मैं इस व्यासपीठ के जरिए आपको आह्वान करता हूँ कि कभी भी अगर आपको कुछ लगे तो आप संस्था में आइए। संस्था का परिचय तो अभी दिया ही है, लेकिन संस्था कैसे काम करती है, संस्था क्या करती है, वो एक बार आके आप जरूर देखिए। आज संतोष की बात है कि जो अभी मैंने हॉस्टल का उल्लेख किया, जो बिल्डिंग हमने ली, उसके लिए जिन्होंने हमें मदद की वो केंगे काका आज हमारे साथ इधर उपस्थित है। तो मैं सबको बोलता हूँ कि एक बार तालियों से सबका स्वागत हो। और फिर एक बार विनती कि आप अगर आपको कभी भी समय हो, 8 मिनट में अपना ऑफिस है, अगर संस्था के बारे में और जानना है और मदद करने की इच्छा है तो हम हमेशा तैयार हैं। आप संस्था में एक बार आके संस्था का काम सुनें। धन्यवाद। आता आजच्या मुख्य समारंभाकडे आपण वळूयात। निवेदाश्चत्वारो विस्तरः धर्मशास्त्रं पुराणं येताश्चतुर्दश। या श्लोकात सांगितल्याप्रमाणे 14 विद्या ग्रहण केल्यावर एक वेद शिकल्याचे पुण्य लाभते। कलियुगामध्ये किमान एका तरी वेदाचे सांगोपांग अध्ययन करावे असे म्हटले आहे। असेच संपूर्ण अध्ययन करून नावलौकिक प्राप्त करणारे आजचे आपले सन्मानार्थी वेदमूर्ती घनपाठी श्री विजय हेमंत भालेराव गुरुजी यांना या वर्षीचा वैदिक घनपाठी हा पुरस्कार प्रदान करणार आहोत। घनपाठ हा वेदांच्या पठणाचे एक पद्धतशीर स्वरूप आहे, ज्यामध्ये मंत्रांमधील शब्दांची एक विशिष्ट क्रमाने पुनरावृत्ती केली जाते, ज्यामुळे मूळ मंत्रांची सुरक्षितता सुनिश्चित होते। यात मूळ मंत्रासोबतच त्यातील प्रत्येक शब्द वेगळ्या पद्धतीने पुन्हा पुन्हा वाचला जातो, जेणेकरून कोणताही शब्द विसरला जाऊ नये। घनपाठी ही पदवी प्राप्त करणाऱ्या माननीय श्री विजय भालेराव गुरुजी यांच्या सन्मान पत्राचे मी वाचन करत आहे। सन्मान पत्र। वैदिक घनपाठी पुरस्कार, वेदमूर्ती श्री विजय हेमंत भालेराव गुरुजी, पुणे। इष्टप्राप्त्य अनिष्ट परिहारयोर अलौकिकम उपायम वेदयति यो ग्रंथौ सौ वेदः। श्री सायणाचार्यांच्या मताप्रमाणे आजच्या काळाला अनुसरून चांगल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी वाईट गोष्टींचा परिहार करणारा अलौकिक उपाय म्हणजे वेद होय। या अलौकिक मार्गावर मार्गक्रमण करणारे आजचे आपले पुरस्कारार्थी घनपाठी श्री विजय हेमंत भालेराव गुरुजी यांना शुक्ल यजुर्वेदीय माध्यम दिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळातर्फे वैदिक घनपाठी पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे। आपला जन्म राजुरी अहिल्यानगर या गावी झाला। घरात होणाऱ्या दैनंदिन स्तोत्र मंत्रांचे संस्कार आपल्यात बालवयातच रुजत गेले आणि वेदा सर्व हितार्थाय या उक्तीप्रमाणे वेद हे सर्वस्व मानून वेदांची सेवा करण्याची आवड निर्माण झाली। उपनयन झाल्यावर गुरुकुल पद्धतीने शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन संहिता, पद, क्रम, जटा, घन इत्यादी विकृती पाठाचे सखोल अध्ययन केले। कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातून आपण BA वेदविद्या या विषयात उत्तीर्ण झालात। तसेच वेदशास्त्रोत्तेजक सभा पुणे, महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैन, श्री सहस्रबुद्धे मठ पुणे, वेदरक्षण निधी ट्रस्ट कांचीपुरम तामिळनाडू येथे क्रमांत, घनांत अशा परीक्षा विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालात। म्हणूनच आपणास वेद कोविद, वेद विभूषण, घनपाठी या पदवींनी भारतभरातून सन्मानित करण्यात आले। श्री क्षेत्र आळंदी येथे 16 जानेवारी 2015 ते 15 फेब्रुवारी 2015 या महिनाभराच्या कालावधीत वेदाचार्य पंडित श्री गजानन शास्त्री गोडसे गुरुजी वाराणसी यांच्या निरीक्षणात कंठस्थ घनपारायण केले। या पारायण पूर्तीनिमित्त स्वामी गोविंददेवगिरी महाराजांनी आपणास सुवर्ण कंकण, महावस्त्र, सन्मानपत्र देऊन गौरवान्वित केले। तसेच सन 2018 मध्ये साक्षात जगद्गुरु शंकराचार्य कांची कामकोटी पीठाधिपती परमपूज्य विजयेंद्र सरस्वती स्वामींच्या सान्निध्यात
सलग 21 दिवस कंठस्थ घनपारायण करण्याचा योग आला. त्याचे फलित म्हणून शंकराचार्य स्वामींनी आपणास वेद प्रवीण ही विशेष पदवी प्रदान केली. सन 2024 मध्ये श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथे रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आपणास सहभागी होण्याचे भाग्य लाभले. न हि ज्ञानेन सदृशम पवित्रम ह्य विद्यते या श्रुतीवाक्याप्रमाणे आपण वेदाध्ययनाबरोबरच अध्यापनाचे कार्य देखील केले. तिरुपती येथे काही काळ अतिथी अध्यापक म्हणून सेवा कार्य केले. वर्तमानात आपण श्री क्षेत्र आळंदी येथे सद्गुरू निजानंद महाराज वेद विद्यालयात प्रधानाचार्य म्हणून कार्यरत आहात. या गुरुकुलातून आपण अनेक उत्तम विद्यार्थी तयार करून वेद संस्कृतीचा अनमोल ठेवा जपत आहात. आपल्या या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या वेदसेवेप्रती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आपणास शुक्ल यजुर्वेदीय माध्यमदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळातर्फे वैदिक घनपाठी पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. आपणाकडून ही वेदसेवा अहर्निश अविरत घडो ही सदिच्छा. धन्यवाद. या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र रुपये 25,000 रुपये आणि वेदवृक्ष. टाळ्यांच्या कडकडाटात सत्कार करूया. धन्यवाद. मान्यवरांना पुन्हा बसण्याची विनंती करतो. कुठलेही ज्ञान हे शाश्वतच असते. ते ज्ञान वेचून आत्मसात करून त्या ज्ञानाचा अनुभव घ्यायचा आणि गुरु शिष्य नात्यातून त्या अनुभवाचे चिंतन मनन करायचे, अशी आपली सनातन हिंदू धर्माची परंपरा आहे. याच परंपरेला पुढे नेण्याचे काम आज अनेक वैदिक अध्यापकांमार्फत भारतवर्षात चालू आहे. अशा वैदिक अध्यापकांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे. गुरुगृही राहून गुरुकुलाचे आचरण करून खेळीमेळीच्या वातावरणात गुरु आपल्या शिष्याला ज्ञानदान करीत असतात. या ज्ञानाबरोबरच समाजाभिमुख असणाऱ्या गोष्टींचे देखील ज्ञान देत असतात. तर असेच उत्तम अध्यापन कार्य करणारे आजचे आपले सन्मानार्थी वेदमूर्ती घनपाठी श्री राहुल रमेश बेळे गुरुजी नाशिक यांना या वर्षीचा आदर्श वैदिक अध्यापक हा पुरस्कार प्रदान करणार आहोत. वेदमूर्ती राहुल बेळे हे मूळचे नाशिकचे आहेत. त्यांच्या सन्मानपत्राचे मी वाचन करीत आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर उपस्थित राहावे. सन्मानपत्र. आदर्श वैदिक अध्यापक पुरस्कार वेदमूर्ती श्री राहुल रमेश बेळे नाशिक. यस्य निश्वसितं वेदाः यो वेदेभ्यो खिलं जगत या प्रमाण वाक्याचा आधार घेत चराचर सृष्टीत वेदांचाच अंश आहे. म्हणूनच अवस्थात्रयींचे मूल वेदांमध्ये प्रतिपाद्य आहे. या वेदांनाय ग्रंथांचा सखोलपणे अभ्यास करण्याचा ध्यास घेतलेले आजचे सन्मानार्थी वेदमूर्ती घनपाठी श्री राहुल रमेश बेळे नाशिक आपणास हा पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. साक्षात प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र नाशिक नगरीत आपला जन्म झाला. घरातच श्री दत्त मंदिर असल्याने नित्य नैमित्तिक कारणाने मंत्रांचे ध्वनी आपल्यावर लहानपणापासूनच प्रभाव टाकत होते. वैदिक परंपरेचा चालत आलेला वारसा आपण अविरत पुढे चालू ठेवण्यासाठी उपनयन संस्कार झाल्यावर गुरुसन्निध राहून सचोटीने वेदाध्ययन केले. वैदिक ज्ञानविज्ञान संस्कृत महाविद्यालय नाशिक येथे वेदमूर्ती घनपाठी श्री दिनेश रामचंद्र गायधनी गुरुजींच्या आचार्यत्वात शुक्ल यजुर्वेद माध्यमदिन शाखेच्या संहितेचे अध्ययन केले.
पुढील घनांत विकृतीपर्यंतचे वैदिक शिक्षण, त्याचबरोबर शतपथ ब्राह्मण ग्रंथाचे अध्ययन स्मार्त चूडामणी श्री शांताराम मोहिनीराज भानसे गुरुजींकडे केले. या अपौरुषेय वेदांचे संवर्धन संरक्षण करण्याची गरज लक्षात घेता आपण वेदाध्ययनाबरोबरच अध्यापनाचे कार्य देखील करत आहात. म्हणूनच आपणास वेदविधी पथिक असे आवर्जून म्हणावे वाटते. हे अध्ययन अध्यापन कार्य करत असताना आपण श्री दत्त देवस्थान अहिल्यानगर, अवधूत दत्तपीठम म्हैसूर, कांची कामकोटी पीठम तामिळनाडू, वेदशास्त्रोत्तेजक सभा पुणे अशा विविध संस्थानात क्रमांत घनांत अशा परीक्षा विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाला. त्याचबरोबर आपला अनेक ठिकाणी वेद परीक्षक म्हणून देखील सहभाग उल्लेखनीय असतो. विशेष म्हणजे दिल्ली येथील विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष असलेले सिंघल यांच्या स्मरणार्थ वैदिक विद्वानांना दिला जाणारा पुरस्कार सन 2019 रोजी आपणास सविनय प्रदान करण्यात आला. काही वर्षे श्री दत्त देवस्थान अहिल्यानगर येथे अध्यापनाचे कार्य केले. वर्तमानात कुंभक्षेत्र नाशिक येथे वैदिक ज्ञानविज्ञान संस्कृत महाविद्यालय येथे अध्यापक म्हणून कार्यरत आहात. या ज्ञानदानाच्या महत् कार्याने आपण अनेक विद्वान व्यक्ती तयार करून या वेदरूपी वटवृक्षाचे संवर्धन करीत आहात. या अमूल्य अशा संवर्धन कार्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त शुक्ल यजुर्वेदीय माध्यम दिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळातर्फे आपणास आदर्श वैदिक अध्यापक पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. ही वेदसेवा आपल्याकडून अविरत घडो हीच सदिच्छा. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र व रुपये 10,000 आणि वेदवृक्ष देऊन गुरुजींचा सन्मान करावा. टाळ्यांचा कडकडाट. पुन्हा एकदा गुरुजींचा सन्मान. धन्यवाद. मान्यवरांना बसण्याची विनंती करतो. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. साने गुरुजींच्या या ओळींमध्ये धर्माचे सत्याचे सार आहे. हे सार जनमानसात रुजवण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते आजचे आपले पुढील पुरस्कारार्थी श्री विवेक गोपाळराव कुलकर्णी यांना या वर्षीचा शुक्ल यजुर्वेदीय माध्यम दिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळातर्फे सेवारत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. मी या पुरस्काराचे विनंती करतो की त्यांनी सेवारत्न पुरस्काराचे प्रायोजकत्व व सन्मानपत्राचे वाचन करावे. नमस्कार. गुरु याज्ञवल्क्य आणि ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करून आपल्या सर्वांसमोर 1-2 शब्द सांगते. सेवारत्न हा पुरस्कार आपल्या संस्थेतर्फे दिला जाणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये 2 आपण नावं ऐकतो. या पुरस्काराचं नाव सांगताना गजानन पुरुषोत्तम जोशी आणि रत्नमाला गजानन जोशी हे दोघं जण म्हणजे माझे मामा आणि मामी. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी त्यांचं सगळं राहणं आणि जन्म वगैरे हे सगळं त्या परिसरात आहे. आणि तिकडे बरेच वर्ष चांगलं काम केल्यानंतर माझे मामा प्राध्यापक जोशी हे हिंदीचे प्रमुख होते. आपल्या भारत सरकारतर्फे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी भारताच्या बाहेर सुद्धा सेवा बजावण्यासाठी पाठवण्यात आलं. आणि ही चांगली संधी घेऊन त्यांनी मॉरिशसमध्ये मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. तिथे मराठी आणि हिंदीचे प्राध्यापक आणि एक ऑफिसर म्हणून त्यांनी काम केलं आणि या भाषांचा प्रसार आपल्या देशाच्या बाहेर होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण मराठी हा विषय घेऊन आपण ग्रॅज्युएट होऊ शकतो ते मॉरिशसमध्ये. इतकं तिथे शिक्षण त्यांनी पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले. तिथल्या विद्यार्थ्यांना इकडे आणून सुद्धा शिकवण्यासाठी त्यांनी बरीच धडपड केली.
ह्या प्रोफेसर जोशी, गजानन पुरुषोत्तम जोशी यांची पत्नी म्हणजे रत्नमालाबाई जोशी ह्या स्वतः नर्स होत्या आणि त्यांना दोघांनाही दुर्दैवाने मूलबाळ काही झालं नाही, परंतु त्यांनी अनेकांना आपल्या मुलाप्रमाणे वाढवलं, अनेकांना त्यांनी खूप मदत केली आणि जे जे काही शक्य आहे त्यांच्या परीने त्या सगळ्या गोष्टी ते इतरांसाठी नेहमी करत असत. म्हणजे फक्त ज्ञानदान किंवा शिकवणं, ट्युशन घेणं हे तर आहेच आहे, पण याच्याच बरोबर त्यांनी ज्या ज्या काही गोष्टी त्यांना म्हणजे लोकांना काही कपडे धान्यापासून सर्व तऱ्हेची मदत करणं आणि विशेष म्हणजे नर्स असल्यामुळे मामी माझ्या ज्या होत्या रत्नमाला जोशी ह्या सगळ्यांना आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा जी जी काही शक्य आहे ती विनामूल्य मदत करत असत. आणि ह्या सगळ्याचा जो एक मी पाहिला माझ्यावर एक तो संस्कार झाला अनेक वर्ष त्यांच्यासोबत राहिल्यामुळे आणि त्याच्यातून वेगळ्या पद्धतीने आपल्या सगळ्या समाजाकडे बघणं हे त्यांनी महत्त्वाचं मानलं आणि ते शिकवलं सुद्धा आम्हा सगळ्यांना. हे झाल्यानंतर म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये अगदी पूर्ण वृद्ध झालेले असताना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सोडल्या नाहीत. म्हणजे त्यांचा हा जो काही समाजसेवेचा त्यांनी ते व्रत घेतलं होतं तो वसा त्यांनी काही टाकला नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळ्या लोकांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांचं काही जे काही 4 पैसे जमवले होते एवढं सगळं झाल्यानंतर ते त्यांनी कोणाला तरी द्या असं सांगितलं नाही तर मग आपल्या पाठीमागे वाद होतात, तर त्यांनी चक्क त्याच्यात माझं नाव लिहिलं आणि तेव्हा मला जाणीव झाली की आपली काहीतरी जबाबदारी आहे. कुठलीही व्यक्ती आपल्याला मुलं व्हावी अशी इच्छा करते आणि ती चांगली व्हावीत यासाठी धडपड करते, त्या मुलांना सगळं काही देण्याचा प्रयत्न करते. ती कशासाठी? की ह्यांनी पुढे आपला वसा चालवावा, फक्त नाव चालवावं असं नाही. आपण चांगलं काम केलं असेल तर नाव चांगलं राहतं, आपण काहीतरी उद्योग केले भलते तर मग लोक बरोबर आपल्याला लक्षात ठेवतात. पण हे एखादी व्यक्ती का करते तर आपला वसा आपला वारसा पुढे चालत राहावा यासाठी. आणि यावेळेला मला आपल्या मंडळाची मदत झाली की ह्या छोट्याशा पैशामधनं आपण काहीतरी चांगलं काम समाजासाठी करू शकतो का, मामा मामींचा हा वारसा आपण पुढे चालवू शकतो का हा विचार केला आणि त्याच्यामधून मला आपल्या जोशी काकांनी खूप चांगला गायडन्स दिला. त्या मार्गदर्शनासाठी आणि या सगळ्या सहकार्यासाठी मी संस्थेची कायमच आभारी आहे की त्यांनी मला सांगितलं हे तुम्ही करू शकता की या पद्धतीने जे काही आपल्याकडे पैसे जमा झाले आहेत त्याचा वापर आपण समाजासाठी आणि त्यातूनही जे सेवा व्रत घेऊन काम करतात त्यांच्यासाठी करू शकतो. आणि यातून आपण हा सेवारत्न पुरस्कार देतो आहे. हा पुरस्कार अशा व्यक्तींना दिला जातो की ज्यांना जे लोक आपलं स्वतःचं काही फायदा न बघता समाजातल्या अशा गरजू लोकांना मदत करतात, ज्यांना त्या मेडिकल हेल्पची किंवा त्या सगळ्या आरोग्य सेवेची गरज आहे. आणि ह्या अशा कार्यामध्ये अनेक लोक त्यामुळे आपल्यापर्यंत आलेले आहेत, जोडले गेलेले आहेत. आणि खूप कौतुक वाटतं सांगायला की जेव्हा असा काही शोध घ्यायला आम्ही सगळेच मंडळी जात असतो कोण काय काम करते हे बघायला, तेव्हा खूप कौतुक वाटतं की कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता अनेक जण खूप चांगलं कार्य करत आहेत. आणि आज आपण या अशाच एका चांगल्या कार्यकर्त्याला सन्मानित करतो आहोत. आपल्या सगळ्यांच्या मध्ये आज ते आहेत विवेक गोपाळराव कुलकर्णी. मी त्यांना विनंती करते त्यांनी यावं पुढे. मी त्यांचं सन्मानपत्र वाचते. श्री विवेक गोपाळराव कुलकर्णी. सेवा है यज्ञकुंड समिधा सम हम जले या पंक्ती सार्थ ठरवणारे श्री विवेक गोपाळराव कुलकर्णी यांना संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सेवारत्न हा पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आपला जन्म सोलापूर या गावी झाला. शालेय शिक्षणानंतर विद्यार्थी दशेत असताना आपल्याला समाजकार्याची आवड निर्माण झाली. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना आपण विविध शिबिरांचे आयोजन करून सेवा कार्य करत होतात. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण सकाळ वृत्त समूह या संस्थेत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी अर्थात मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून रुजू झालात आणि सलग 23 वर्ष एकाच संस्थेचा कार्यभार सांभाळत जनसंपर्क विभागाचे अधिकारी अर्थात जनरल मॅनेजर म्हणून काम पाहिले. त्यानंतर सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे येथे जनरल मॅनेजर म्हणून काम केले आणि आता सिटी ग्रुपचे मुख्य सामाजिक अधिकारी या पदावर कार्यरत आहात. सकाळ समूहामध्ये काम करताना आपण अनेक सामाजिक प्रकल्पांमध्ये सहभागी झालात, अनेकांना मदत केली. विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्य, करिअर, शिक्षण या बाबींबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी मोहीम हाती घेतली. यात 14 वर्षाखालील मुलांच्या 100 ओपन हार्ट सर्जरीचा देखील समावेश होता. सकाळ इंडिया फाउंडेशनसाठी सकाळ रिलीफ फंडामार्फत सामाजिक कार्यासाठी अनेक ठिकाणाहून देणग्या गोळा केल्या. सिटी ग्रुपने आपल्या मार्गदर्शनात
खामगाव येथील आदिवासी शाळेची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. आपण गेल्या 10 वर्षात तेथील स्थानिक लोकांना चांगल्या पायाभूत सुविधा, डिजिटल शिक्षण, क्रीडा विकास, पर्यावरणीय काळजी यांची सर्व बाबी सुनिश्चित करून त्यांचे जीवन सुखकर केले आहे. आपल्या अखत्यारीत संस्थेने इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंगमध्ये कौशल्य प्रशिक्षण सुरू केले आणि 160 विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून दिला. गेल्या 10 वर्षात मोलकरीण हमाल, कचरा वेचणारे, पोलीस, स्वच्छता कामगार, बांधकाम कामगार तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रतिबंधात्मक वैद्यकीय तपासणीवर विशेष लक्ष केंद्रित केले, ज्यामध्ये श्वास घेण्याच्या योग्य क्रियाकलाप म्हणजे फुफ्फुसांची क्षमता, स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी, डोळे तपासणी, दंत तपासणी इत्यादी शिबिरे सुरू केली. ज्या सेवेचे आतापर्यंत एकूण लाभार्थी 1 लाखांपेक्षा जास्त आहेत, ही विशेष बाब उल्लेखनीय आहे. हे सेवा कार्य दिवसेंदिवस वाढत चालले असताना आपण ग्रामीण भागातही सेवा कार्य करत मुलींची अकादमी सुरू केली. त्यामधून बुद्धिमान आणि गरजू मुलींना शिष्यवृत्ती देत आहात. रोटरी क्लब ऑफ पुणे, लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड, ससून हॉस्पिटलमध्ये विविध वैद्यकीय सेवा विनाशुल्क पुरवण्याचं काम जोमाने आणि चिकाटीने आपण केलं आणि करत आहात. हे सेवेचं व्रत अंगीकारत असताना आपणास अनेक अडचणींचा सामना करावा लागला, पण म्हणतात ना, समाजकार्य, सेवा कार्य हे ईश्वरी कार्य होय. त्यातून मार्ग काढत आज आपण सेवेचे रूपांतर महत् कार्यात केले आहे. या कार्याचा सन्मान म्हणून आपणास 3 वेळा सर्वोत्कृष्ट रोटेरियन, 5 वेळा सर्वोत्कृष्ट संचालक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सेवा ही परमो धर्मः हे समाजोद्धारक वाक्य आपण सत्यात उतरवून सामान्य जनतेसाठी आदर्श निर्माण करीत आहात. जनसेवा हीच ईश्वर भक्ती मानून अहर्निशं सेवा महे असं म्हणत कै रत्नमाला आणि कै गजानन जोशी यांच्या स्मरणार्थ श्री विवेक गोपाळराव कुलकर्णी यांना शुक्ल यजुर्वेदीय माध्यम दिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळातर्फे सेवारत्न या पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. आपल्या माध्यमातून ही ईश्वरी सेवा कार्य उत्तरोत्तर वृद्धिंगत होत राहो हीच सदिच्छा. धन्यवाद. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचे, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी प्रभावित झालेले आजचे सन्मानार्थी सेवावर्ती श्री विवेक गोपाळराव कुलकर्णी यांना सेवारत्न हा पुरस्कार प्रदान करण्याची मी मान्यवरांना विनंती करतो. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र, 10,000 रुपये, वेदवृक्ष. काळ्यांचा कडकडाट जोरदार. या आधुनिक काळात सोशल मीडियाच्या जमान्यात वेदांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने जीवनातील सलग 12 वर्ष गुरुगृही राहून वेद कंठस्थ करणाऱ्या उदयोन्मुख विद्यार्थ्यांचा गुणगौरव हा तर झालाच पाहिजे. हा गुणगौरव करण्याकरता मी मान्यवरांना विनंती करतो. प्रथम पुरस्कारार्थी श्री प्रसन्न संदीप कुलकर्णी. महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैन येथे संहिता अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. मूर्ती लहान कीर्ती महान अशी आपल्या समोर वेदमूर्ती प्रकट झाली आहे. जोरदार टाळ्यांनी
धन्यवाद. पुढील महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैन येथे शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन संहिता अभ्यास पूर्ण करून श्री सोमनाथ संतोष जोशी यांना वैदिक छात्र सन्मान हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. पुरस्काराचे स्वरूप आहे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र, याज्ञवल्क्य चरित्र आणि रुपये 5,000. धन्यवाद. पुढील पुरस्कार आहे की अथर्व दत्तात्रय हरिदास, वेदशास्त्रोत्तेजक सभा पुणे येथे शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखेचे घनपाठापर्यंतचे अभ्यासक्रम पूर्ण करून द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल वैदिक छात्र सन्मान पुरस्कार. जोरदार टाळ्यांनी धन्यवाद. पुढील पुरस्कार आहे की हर्षद अंकुश कुलकर्णी, वेदशास्त्रोत्तेजक सभा पुणे येथे शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन शाखेचे घनपाठापर्यंतचे अभ्यासक्रम पूर्ण करून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल वैदिक छात्र सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. मान्यवरांना विनंती आहे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र, याज्ञवल्क्य चरित्र आणि रुपये 5,000 देऊन सन्मानार्थींचा सत्कार करावा. त्याचबरोबर उपस्थितांना विनंती आहे की टाळ्यांचा गजर अविरत चालू राहिला पाहिजे, कारण आपली हीच प्रेरणा हा आपला वेदवृक्ष पुढे वाढवणार आहे. धन्यवाद. यावंती वेदाक्षराणी तावंती हरिनामानी या वेद प्रतिपादित उक्तीप्रमाणे वेदमंत्रांचे पठण श्रवण केल्यास हरिनामाचे पुण्य लाभते. हेच माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या या भावार्थाने सांगितले आहे. माऊलींच्या ओवीचा अमृतानुभव करणारे आजचे आपले पुढील सन्मानार्थी श्री माणिकशेठ दुधाने यांना ज्ञानेश्वरी पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावे. या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि श्रीमद ज्ञानेश्वरी ग्रंथ. जोरदार टाळ्यांनी एक विनंती आहे, जे आता पुरस्कारार्थी आहेत त्या सगळ्यांना विनंती की त्यांनी पुढे येऊन ठीक वेदांगांचे अध्ययन अध्यापन कार्य करत असताना पूर्वी पाठशाळांना राजाश्रय मिळायचा, पण काळाच्या ओघात या वेदसेवेवर असणारी निष्ठा काहीशी कमी झालेली दिसते. या पाठशाळांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी संस्थेमार्फत विविध पाठशाळांना प्रत्येकी 11,000 रुपये छात्रनिधी म्हणून दिला जातो. यावर्षी अशा 5 पाठशाळांना हा निधी दिला जाणार आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पाठशाळांचा सन्मान करावा. प्रथम श्री राजेश्वर देशमुख शास्त्र पाठशाळा कोणी आहे, उपस्थित आहे कोणी पाठशाळेतून? ठीक. पुढील पाठशाळा आहे संत नामदेव महाराज वेद विद्यालय, औंढा नागनाथ.
धन्यवाद. श्री ब्रह्मचैतन्य याज्ञिक पाठशाळा नाशिक अमोल जोशी गुरुजींना विनंती करतो त्यांनी मंचावर यावे. धन्यवाद. पुढील पुरस्कार आहे आध्यात्मिक प्रतिष्ठान आळंदी. ठीक. पुढील पाठशाळा आहे जीवन ज्योती प्रतिष्ठान पिरंगुट. निखिल गुरुजींना विनंती आहे मंचावर यावे. जोरदार टाळ्यांनी. मान्यवरांना धन्यवाद. हर्षद कुलकर्णी, अथर्व हरिदास, प्रसन्न कुलकर्णी, सोमनाथ जोशी यांना विनंती आहे की त्यांनी मंचाजवळ उपस्थित राहायचे. संस्थेचे सदस्य त्यांना विनंती आहे की त्यांनी संस्थेचा फोटो घेण्यासाठी उपस्थित राहायचे. वेदमूर्ती शांतारामजी भानवसे गुरुजी, आहिताग्नी वेदमूर्ती श्री सुधाकर कुलकर्णी गुरुजी. यानंतर मी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री संजयजी सिंघल यांना विनंती करतो की त्यांनी पुरस्कारार्थींच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करावे. प्रेसला फोटो द्यायचा असल्यामुळे आपण आता फोटो घेतलेला आहे. कार्यक्रम विनंती कृपया बसून घ्यावा आणि शांतता पाळावी. इस संस्था का बहुत बहुत आभारी हूँ कि आज उन्होंने मुझे यहाँ बुलाया, और बड़ा आभार इस बात का है कि आज का आयोजन असल में कल होना था, पर क्योंकि हमारा भारतात्मा वैदिक पुरस्कारों का आयोजन कल रखा गया था, तो आपने तारीख बदल के एक बहुत बड़ी हम पे कृपा की. हम बहुत कृतज्ञ हैं आपके कि ये अकोमोडेशन हो पाया और मैं आज यहाँ आ पाया हूँ. हमारा परिवार अखिल भारतीय स्तर पे वेद पुरस्कार देता है उत्कृष्टता के लिए, और उन वेद पुरस्कारों के की चयन प्रक्रिया आज समाप्त हुई है, और कल दारोडे सभागार BMCC रोड पर वहाँ पर पुरस्कार वितरण का आयोजन है. परम पूज्य स्वामी जी गोविंद देव गिरी जी भी साथ रहेंगे, और एक हरियाणा से आचार्य जी हैं, आचार्य प्रद्युम्न जी, वो मुख्य अतिथि हैं.
तो आप सब पधारें, उस आयोजन की शोभा बढ़ाएं। वेदों के संरक्षण के लिए मेरे पूज्य चाचा जी अशोक जी सिंघल ने अपना जीवन बिताया। उनको वैसे सब राम मंदिर के लिए जानते हैं, लेकिन उनका जो मुख्य कार्य जीवन में रहा वो वेदों के संवर्धन का रहा। वो खुद वैदिक थे, ब्राह्मण न होकर फिर भी उन्हें उनके गुरुजी ने दीक्षा दी और वे सामवेदी थे। वेदों से ही उन्होंने अपनी प्रेरणा पाई। जो भी वो काम कर पाए वो क्योंकि वेदों में से जुड़े हुए थे, उसकी वजह से वो कर पाए। तो ये जो ताकत है वेदों की, इस चीज़ का एक जीता जागता उदाहरण हमारे चाचा जी रहे। उन्हीं की प्रेरणा रही, हमारे परिवार पर उन्हीं का आशीर्वाद रहा, उन्हीं के संस्कार रहे। तो उनके जाने के बाद हमने अखिल भारतीय स्तर पर ये एक अकेला पुरस्कार है और बेड़े जी बैठे हैं सामने। बड़ी खुशी हुई आज इनसे मिलकर। कुछ सालों पहले ये आए थे साक्षात्कार के लिए तो आप लोग सब जानते ही होंगे। तो आज मुझे आपने बुलाया, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। इसी तरह से वेदों में और वैदिक जुड़ते रहे, जो भारत की ज्ञान परंपरा है उसे आगे बढ़ाते रहे। आज के ज़माने में भारत की ज्ञान परंपरा ही विश्व का उद्धार करेगी। मेरा सारी दुनिया घूमने के बाद यही एक निष्कर्ष है। सारी दुनिया पैसा कमाओ में लगी है, लेकिन भारत प्रकृति के साथ भारतीय कैसे जीते हैं वो भारत में ज्ञान है। और अभी जो प्रकृति को लेकर के जो सबसे बड़ा संकट विश्व में है, उसका निवारण वेदों में और हमारे शास्त्रों में है। तो भारतीय ज्ञान परंपरा को हम जितना आगे बढ़ाएंगे उतना सारे विश्व के लिए अच्छा होगा। तो यही मेरी कामना है और यही मेरी इच्छा है। तो आप लोग सब इसी काम से जुड़े रहें। मुझे बुलाने के लिए बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार। धन्यवाद। पुढील कार्यक्रमासाठी संजयजींना जायचं आहे, त्यांना धन्यवाद। मगाशी जो ज्ञानेश्वरी पुरस्कार आपण प्रदान केला, हबब माणिकशेठ तुळशीराम दुधाने, कर्वेनगर, पुणे, महाराष्ट्र, क्षत्रिय मराठा वारकरी संप्रदाय संस्था मर्यादित याचे विश्वस्त आहेत। दिंडी क्रमांक 97, 4 पिढ्यापासून माळकरी संप्रदाय परिवार आहे। वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यास नित्य महिनावारी चालू असते। वडिलांची 40 वर्षे पंढरपूरची पायी वारीची परंपरा, स्वतः 32 वर्षे पंढरपूरची महिनावारी करणारा वारकरी म्हणून प्रचलित आहे। सलग 13 वर्षे आषाढी पायी वारी करणारा वारकरी, तसेच दर महिन्याला पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनाचा कर्वेनगर वारजे परिसरातील शेकडो ज्येष्ठ नागरिकांसाठी नित्य उपक्रम ते घेत असतात। कर्वेनगर भागात वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सोसायटी, वस्ती विभाग स्तरावर भजन, कीर्तन, भारुड व धार्मिक कार्यक्रम आखण्यास त्यांचा मोलाचा वाटा असतो। आषाढी कार्तिकी यात्रेच्या काळात आळंदी व पंढरपूर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सर्व ट्रस्टीच्या उपस्थितीत व्यवस्था बघण्याचं काम हे विठ्ठल भक्तांसाठी ते करत असतात। क्षत्रिय मराठा वारकरी संप्रदाय संस्था मर्यादित, आळंदी, पंढरपूर, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे विठ्ठल भक्त यांच्या सोयीसाठी श्री क्षेत्र आळंदी व श्री क्षेत्र पंढरपूर येथे भक्त निवास जागेची व्यवस्था व भक्त निवासामध्ये भोजनाची व राहण्याची व्यवस्था ते देखील बघत असतात। या अशा महत् कार्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद। मी श्री राजेश्वर देशमुख गुरुजींना विनंती करतो की त्यांनी पाठशाळा छात्र निधी हा सन्मान स्वीकारावा। आपण जे वेदमंत्र ऐकतो त्यांना संहिता, पद, क्रम, जटा, घन अशा प्रकारे गणले जाते, पण याच्या व्यतिरिक्त वेदांचा सांगोपांग अध्ययन करण्यासाठी जे 6 अंग सांगितलेली आहेत, त्या 6 अंगांपैकी मीमांसा या परीक्षेत तेनाली या परीक्षेत गुरुजींना विशेष प्रावीण्य प्राप्त झाले आहे।
संस्कृतमध्ये एखादा विषय घेऊन त्या विषयावर वादविवाद करणे सौश्रेयान् भवति जायमानः तन्धीरसः कवयोन्नयन्ति स्वाध्यो मनसा देवयन्तः। जय। मी मान्यवरांना पुरस्कारार्थींना विनंती करतो की त्यांनी मंत्ररूपी आशीर्वाद म्हणण्यासाठी मंचावर यावे। ओंकारः प्रौढमूलः क्रमपदसहितश्छन्दविस्तीर्णशाखः ऋक्पत्रः सामपुष्पो यजुरधिकफलोऽथर्वगन्धं दधानः यज्ञच्छाया समेतो द्विजमधुपगणैः सेव्यमानः प्रभाते मध्ये सायन्त्रिकालं सुचरितचरितः पातु वो वेदवृक्षः। सन्मानित मंचावर उपस्थित आदरणीय विद्वत मान्यवर, आदरणीय सर्व गुरुजन, सहपाठी व वेदप्रेमी बंधू भगिनी सर्वांना सादर नमस्कार। शुक्ल यजुर्वेदीय माध्यम दिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ ही गेल्या 85 वर्षापासून अनवरत वेदसेवा व समाजसेवेचे कार्य करत आहे। त्याचप्रमाणे होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने अनेक विविध उपक्रम व योजना ही संस्था राबवित आहेत। अशा या प्रतिष्ठित संस्थेने आज माझ्या अध्ययनाला परिश्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी सन्मानित केले, याबद्दल मी संस्थेचे सर्व विश्वस्त मंडळाचे आभार व्यक्त करतो। ज्यांच्या आशीर्वादाने, प्रेरणेने व मार्गदर्शनाने मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो असे माझे आदरणीय आईवडील, आदरणीय गुरुजन, ज्यांच्याकडे संहिता अध्ययन झाले असे भगवान गुरुजी आज इथे उपस्थित आहेत व पदक्रमा घनाचं अध्ययन ज्यांच्याकडे झाले असे प्रशांत गुरुजी व आदरणीय परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, या सर्वांच्या आशीर्वादाने, प्रेरणेने मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो। त्या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि हा झालेला सन्मान ह्या सर्वांचा सन्मान आहे, त्यांचाच गौरव आहे असं मी समजतो। वेदांच्या बाबतीत वेदांची महिमा ही अगाध आहे। वेदांच्या बाबतीत ऋषीमुनींनी, विद्वानांनी पुराणांमध्ये वेदांची महिमा सांगितलेली आहे। जशा प्रकारे प्रत्यक्षेणानुमित्या वा यस्तु पायो न विद्यते एनं विदन्ति वेदेन तस्मात् वेदस्य वेदता। ज्या विषयांचे ज्ञान प्रत्यक्ष किंवा अनुमानाने होऊ शकत नाही त्या विषयांचे ज्ञान हे वेदांच्या द्वारेही होऊ शकते। यातच वेदांचे वेदत्व आहे असे सायणाचार्य म्हणतात। त्याचप्रमाणे इष्टप्राप्ती अनिष्ट परिहारयोः अलौकिकम उपायम यो ग्रंथो वेदयति स वेदः। इष्टाची प्राप्ती व अनिष्टाचा परिहार करण्याचे जे अलौकिक उपाय ज्या ग्रंथाच्या द्वारे सांगितले जाते त्याला वेद असे म्हणतात। मग अशीच गुरुजी म्हटले, यावंती वेदाक्षराणी तावंती हरिनामानी। वेदांचे एक एक अक्षर हे हरीचेच नाव आहे। अशी ही आपली वेदांची महिमा आहे। असंही म्हटलं जातं, नित्या विश्वहितैषिणी विजयते सा वैदिकी संस्कृती ही। अशा ह्या संपूर्ण विश्वाचे हित इच्छिणाऱ्या व कल्याण करणाऱ्या अशा ह्या वेद पुरुषाच्या चरणी वंदन करतो आणि एक घनपाठाचा छोटा मंत्र म्हणून थांबतो। हरिः ओम। Amen.
मी वेदमूर्ती हर्षद कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. जय श्री कृष्ण. वागर्थाविव संप्रक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. उपस्थित सर्व मान्यवर व वैदिक गुरुजनांना माझा सदर प्रणाम. वेदः शिवो शिवो वेदः वेदाध्यायी सदाशिवः तस्मात् सर्वप्रयत्नेन वेदमेव सदा पठेत. या अर्थानुसार गुरु प्रेरणेने वेदांची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली आणि हे माझ्या जीवनाचे सर्वात मोठे मी भाग्य समजतो. माझ्या आयुष्यातील या यशामध्ये अनेकांचे सहभाग आहे, पण खास करून माझे आदरणीय श्री निखिल गुरुजी यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी मला दिलेली शिस्त, मार्गदर्शन, वेदविद्येचे संस्कार आणि योग्य दिशादर्शन यामुळेच मी आजपर्यंत हे सगळं करू शकतोय. व आजचा मला हा मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणाही ठरणार आहे. तर हा पुरस्कार जितकाच माझा आहे तितकाच माझा गुरुजींचा सुद्धा आहे. व अशीच माझी श्रद्धा माझ्या गुरुजींवर राहो आणि गुरुजींचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना करून मी माझे 2 व्यक्त समजतो. धन्यवाद. या पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी सेवावर्ती श्री विवेकजी कुलकर्णी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित महानुभाव, बंधू आणि भगिनींनो, आता गेली 36 वर्ष काम करत असताना, वर्तमानपत्रात काम करत असताना खूप संस्था जवळ येण्याच्या दृष्टीने पुरस्कार देतो तुम्हाला वगैरे असं म्हणतात, पण प्रत्येक वेळेला नाकारलेला पुरस्कार आणि राघवेंद्र स्वामींच्या कृपेने आणि दत्त महाराजांच्या कृपेने मला फोन आला आणि हा पुरस्कार घेता का असं विचारला आणि शेवटी आपण कुठेतरी आपल्या पाठीवर थाप मारून घ्यावी म्हणजे पुढे जाण्याचं बळ मिळतं. म्हणून हा अतिशय भावनिक पार्श्वभूमीवर हा मी पुरस्कार घेतोय. माझे वडील अचलेरला शाळेत शिक्षक होते, ते रिटायर झाले, आता माझ्याबरोबर राहतात. माझ्या गावामध्ये मल्लिकार्जुनचं मंदिर आहे आणि ते 3 किलोमीटर अंतर असायचं आणि गुढीपाडव्याला यात्रा भरायची. त्या यात्रेमध्ये लोकांना पाण्याची सोय नव्हती, म्हणून मग आमच्या शेतातले 2 गाड्या, बैलगाड्या, त्याच्यामध्ये आम्ही पाण्याची टाकी ठेवून लोकांना पाणी पुरवठ्याची सोय करायचो. लहानपणापासून लोकांसाठी काहीतरी केलं की तो आनंद मिळतो हा संस्कार मनात घेऊनच आम्ही लहानाचे मोठे झालो. माझी बहीणही धाराशिव जिल्ह्याची सनातन संस्थेची मुख्य आहे आणि तिचंही अखंड सेवावरच चालू आहे. आईवडिलाचे संस्कार असल्यामुळं आणि ती परिस्थिती महाराजांनी बरोबर ओळखून आम्हाला त्या जागी ठेवल्यामुळं हे सगळं होत गेलेलं आहे. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की त्या सगळ्या गोष्टी अनायसे चालून येतात. तुम्ही फक्त इच्छाशक्ती असायला पाहिजे. आणि सध्याच्या जमान्यामध्ये सेन्सिबिलिटी कमी झालेली आहे, संवेदनशीलता समाजातली कमी झालेली आहे. त्याच्यामुळं ती वाढवण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो का असाही माझा प्रयत्न असतो. आणि आम्हाला आमच्या आनंदाचं एकच रहस्य असतं की लोकांच्या चेहऱ्यावरचं हसू यावं. जेव्हा आम्ही कॅटरॅक्टचे ऑपरेशन्स करतो, हमालांचे असेल, स्वच्छ संस्थेच्या लोकांचे असतील वगैरे, साधा चष्मा मिळाला तरी त्यांना आनंद होतो आणि विनामूल्य कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं तर मग त्यांना दृष्टी मिळते. हे आशीर्वाद सोबत असतात. ब्रेस्ट कॅन्सर हा सध्या खूप वाढणारा रोग आहे. त्याचं प्रिव्हेंटिव्ह चेकअप हेच माध्यम आहे आणि त्या माध्यमातून आपण झाडणारे, कचरा गोळा करणारे, स्वच्छते सहकारी, बांधकाम कामगार, अमोनोरामध्ये ज्या 8,500 घरांमध्ये ज्या मेड्स काम करतात त्यांना आम्ही अमोनोरा अवंतिका क्लब स्थापन केलेला आहे आणि त्यांना पाणी बचतीचं आम्ही प्रशिक्षण देतो आणि त्यांच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह चेकअप कॅम्प आम्ही घेतो आहोत.
अनिरुद्ध देशपांडेच्या मार्गदर्शनाखाली खूप कामं करतो आहोत. त्याचा उल्लेख इथं करणं औचित्य ठरणार नाही. मी भाग्यवान आहे गजानन जोशी काका आणि वनमाला जोशी मावशींच्या, की त्यांनी ज्या आशीर्वाद जो दिलेला आहे, ते जे काम केलेलं आहे, ताईंचं स्वप्न मी पूर्ण करेन आणि असंच काम करण्याचं बळ तुमच्या आशीर्वाद रूपी मला मिळेल. मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि अतिशय विनम्रतेने हा मी पुरस्कार स्वीकारतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. यापुढे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे मनोगत होईल आणि त्यानंतर जे 10वी 12वीतील गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा गुणगौरव समारंभ होईल. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रसादजी जोशी यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. आजच्या व्यासपीठावरती उपस्थित असणारे वेदमूर्ती भानोसे गुरुजी, प्राध्यापक रवींद्र मुळे, या संस्थेचे पदाधिकारी असणारे श्रीकांत जोशी, काही काळ आपल्या उपस्थितीने इथे आपल्याला उपकृत करणारे सिंगल सर आणि मान्यवरांबरोबरच कार्यक्रमाला उपस्थित असणारे आणि या कार्यक्रमाची शोभा वृद्धिंगत करणारे श्रोतृवृंद. शुक्ल यजुर्वेदीय माध्यम दिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ या संस्थेचं कार्य 80हून अधिक वर्ष अविरतपणे चालू आहे. संस्थेची जी विविध कार्य आहेत, ज्याच्यामध्ये वसतिगृहाचा उपक्रम असेल, अन्य काही उपक्रम असतील, त्याचबरोबर एक महत्त्वाचा जो उपक्रम आहे तो म्हणजे योगेश्वर ज्ञानेश्वर माऊली यांच्या संधीवन समाजी सोहळ्याच्या निमित्ताने पुरस्कार वितरण समारंभ. त्या कार्यासाठी आपण सगळे आज या ठिकाणी खरं तर जमलेलो आहोत. त्यामुळे सर्वप्रथम आज विविध पुरस्काराने त्यांचा गौरव झाला असे वेदमूर्ती विजय भालेराव, वेदमूर्ती राहुल बेळे, सेवा कार्य करणारे श्री विवेक कुलकर्णी आणि अखंडपणे माऊलीच्या सेवेमध्ये आपल्याला झोकून देणारे, काही काळ इथं उपस्थित असणारे असे दुधाने शेठ हे देखील सगळे जे उपस्थित होते, या सगळ्यांचं अभिनंदन आणि अभिवादन करून माझ्या मनात जे विचार आले ते आपल्या पुढे प्रकट करण्याचा प्रयत्न मी थोड्या वेळामध्ये करतो. भारताचं वैशिष्ट्य काय, भारताचा विशेष काय, असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा त्याचं प्रामाणिक उत्तर असतं की इथली ज्ञान परंपरा. कारण ही जी भूमी आहे ही ज्ञानभूमी आहे, तपोभूमी आहे, ही काही भोगभूमी नाही. मग ह्या ज्ञानाची सुरुवात कुठून होते, मूलस्रोत काय आहे, तपश्चर्याचा मूलस्रोत काय आहे, तर तो वेद राशी हा आहे. संबंध मानव जातीचा सर्वात प्रथम असणारा जो वाङ्मयाचा आविष्कार आहे तोच म्हणजे आपले वेद आहेत. हे या भारत देशाचं वैशिष्ट्य आहे. असे वाङ्मय जगामध्ये इतर कुठल्याही देशाला, कुठल्याही संस्कृतीला लाभले नाहीत. प्रत्येक देशाचे संस्कृतीचे काही ना काही धार्मिक ग्रंथ हे नक्कीच आहेत. भारताचं देखील हेच वैशिष्ट्य आहे की त्याचं सगळं वेदोखिलो धर्ममूलम, संबंध धर्माचं, तत्वज्ञानाचं, आपल्या समाज धारणाचं जे मूळ आहे, पायाभूत गोष्ट आहे ती म्हणजे हे वेद आहेत. आणि ह्याचं संरक्षण करणं ह्याची एक अलौकिक परंपरा आपल्या देशामध्ये आहे. ती परंपरा म्हणजे मौखिक परंपरा. हे वेदांचं जे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत संक्रमण झालं, भले आज हस्तलिखित असतील, त्याच्या छापील अशा मुद्रित प्रती असतील, पण त्या मुद्रित प्रती वाचून कोणी वेद शिकत नाही.
त्याची संथा पुन्हा गुरुमुखातूनच घेतली जाते आणि अक्षर, मात्रा, स्वर या कशाचाही त्याच्यामध्ये बदल होणार नाही, फेरबदल होणार नाही, इतक्या साक्षेपी पद्धतीने हे वेदाचं अध्ययन पिढ्यानपिढ्या आपल्या देशामध्ये चालत राहिलं आणि त्या आजच्या पिढीपर्यंत ते पोचलं. त्याचं कारण ही सगळी गुरुमुखातून असणारी मौखिक परंपरा आहे. ह्याचं श्रेय कुणाकडे जातं? तर अर्थातच हे गुरुकुल जे चालवणारे वेदमूर्ती गुरुजी असतात की ज्यांनी व्रत म्हणून हे पाळलं, निष्कारणम षडंगो वेदो ध्येयो ज्ञेयश्च, कोणत्याही प्रतिफळाची अपेक्षा न करता केवळ या ज्ञानाचं संवर्धन करायचं, जतन करायचं आणि पुढच्या पिढीला द्यायचं, एवढाच फक्त विचार या त्यांनी मनामध्ये ठेवला आणि हे कार्य ईश्वरनिष्ठेने पुढे चालू ठेवलं. हजारो वर्ष ही परंपरा इथे चालू झाली. आज थोडीशी परिस्थिती जर आपण अशी पाहिली तर थोडीशी निराशा येऊ शकते, कारण आधुनिक कालखंडामध्ये असणाऱ्या आजच्या युगाच्या प्रभावामध्ये म्हणा, इतर अनेक कारणं असतील, अज्ञात कारणांमुळे असाल, ही परंपरा कुठेतरी क्षीण होत चालली आहे. परंतु आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये कुठेतरी काहीतरी प्रमाणात ही श्वास घेते परंपरा आणि त्याचा फलद्रूप आपण पाहतो की काही विद्यार्थी, काही छात्र, मगाशी ज्यांना आपण उत्तेजन दिलं, असे अत्यंत वयाने छोटे असणारे शास्त्रीय अभ्यास करणारे आणि वयाने मोठे असणारे असे सुद्धा आपल्याला पुढे शास्त्री वेदमूर्ती दिसायला लागतात. त्यामुळे कुठेतरी ही परंपरा काही प्रमाणात श्वास घेते, तकतीये. ह्यांच्या मागे ह्यांना जर खरं संवर्धन करायचं असेल, ह्यांना उत्तेजन द्यायचं असेल, तर ह्यांच्या मागे काही संस्थात्मक बळ उपलब्ध राहिलं पाहिजे. आणि मला वाटतं यजुर्वेदाच्या माध्यम दिन संहितेसाठी किंवा ह्या वर्गासाठी म्हणून हे मंडळ अनेक वर्ष कार्य करते. त्यामुळे ही परंपरा जर जगवायची असेल, ती संवर्धित करायची असेल, पुढे न्यायची असेल, तर अशा संस्थांचं पाठबळ हे फार मोठं आहे. म्हणून जसे आज ज्यांना पुरस्कार प्राप्त झाले, ते पुरस्कारार्ह व्यक्तींबरोबरच हे संस्थेचे सगळे पदाधिकारी हे सुद्धा तितकेच आपल्या सगळ्यांच्या अभिनंदनाचे पात्र आहेत. त्यामुळे त्यांचं सुद्धा मी सर्वप्रथम कृतज्ञता सर्वांच्या वतीने व्यक्त करतो आणि हे समाजाचं कार्य पुढे जायला पाहिजे. वेदांचं रक्षण का बरं करायचं, कशासाठी करायचं? अनेक कारणं ह्याच्यामध्ये असू शकतात. आपली ज्ञानराशी ही सगळी या वेदांमध्ये आहे. त्याच्यामध्ये जो विचार केलेला आहे तो वैश्विक विचार आहे, तो संबंध मानव जातीचा विचार आहे, मानवाच्या कल्याणाचा विचार आहे. वेद हे संबंध मानवाचे आहेत आणि त्यातलं जर तत्वज्ञान आपण पाहिलं, जे पुढे उपनिषदांमध्ये आलं, भगवद्गीतेमध्ये आलं, माऊलींच्या ग्रंथामध्ये आलं, ज्याच्यामध्ये सगळ्या चराचर सृष्टीचा विचार केला, आत्म्याचा विचार केला. हे आत्मतत्व काय आहे? हे तत्व असं आहे की जे सगळ्यांना जोडणार. जरा शांत बसा तिकडे, एक मिनिट, एक भाषण ऐकायला आलात आपण, शांत बसा. हे सर्वांना जोडणारं तत्व आहे, हे सगळ्यांना जोडणारं तत्व आहे. कुठली गोष्ट सर्वांना जोडेल? प्रत्येकामध्ये असणारं जे ईश्वरी चैतन्य आहे ते सर्वांना जोडणारं असतं आणि तो उपदेश आमच्या अध्यात्म विद्येने दिला. आत्मा वारे द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य, हे याज्ञवल्क्याने सांगितलं. त्याच्या सगळ्या उपनिषदांमध्ये आपल्याला दिसतं. हा आत्मतत्व म्हणजे हे काय आहे? ज्याच्यामध्ये सर्व चराचर सृष्टीचा विचार आहे. सगळ्यांना जोडणार काहीच असू शकत नाही. भाषा असू शकत नाही, देश असू शकत नाही, वय असू शकत नाही, लिंग असू शकत नाही, काहीच असू शकत नाही. परंतु ते आत्मतत्व आहे जे अगदी किडामुंगीपासून चराचर सृष्टी सगळीकडे व्यापलेलं आहे. त्याचं अध्यासन, त्याचं निधिध्यासन करावं, हाच या सगळ्या उपनिषदांचा ज्या याज्ञवल्क्याने दिलेल्या उपनिषदाचा आहे त्याच्यामध्ये आहे. आत्मा वारे द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य. त्यामुळे हा जो विचार आहे, वेदांचा विचार, वेदांताचा विचार, हा सगळ्या मानव सृष्टीला जोडणार आहे आणि म्हणून त्याचं रक्षण केलं पाहिजे आणि ते कार्य करणारे आपण सगळे उपस्थित आहोत. म्हणून आपलं कार्य हे खूप मोठं आहे. केवळ ह्या वेदांनी समाजाचा विचार केला, त्यामुळे ही ज्ञान परंपरा आम्हाला जगवली पाहिजे. आजच्या जगामध्ये आपण एक अनुभवतो, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 पासून अंमलबजावणीसाठी आलं आणि एक प्रचंड जिज्ञासा या भारतीय ज्ञान परंपरेविषयी जागृत झाली. त्याचा समावेश विद्यापीठीय व्यवस्थेमध्ये कसा होईल ह्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी अशी आहे की हा जो वेदनिधी आहे
हे जो आमचा ज्ञाननिधी आहे हा आजच्या कालखंडाला सुसंगत पद्धतीने सांगणं आणि त्याचा उपाययोजना भारतीय ज्ञान परंपरेमध्ये कसा होईल, या यजुर्वेदामध्ये वेदामध्ये सांगितलेले विविध प्रकारचे विषय ते केवळ एका विशिष्ट कुठल्या देवाचे अध्यात्माचे असे विचार नाहीत, पण कुठल्याही समस्येवर उपाय सांगणारे असे त्याचे विचार आहेत की आम्हाला सगळ्यांना तारून देतील. अशा विचारांचं अधोरेखन करणं की जे भारतीय ज्ञान परंपरेला IKS म्हणून जे आज सगळीकडे प्रसिद्ध होत आहे, ह्याला कशा पद्धतीने आम्ही ते समर्पक करू, ह्याच्यासाठी या ज्ञान परंपरेचा संवर्धन करणं, जतन करणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते सगळे आपण करत आहात. दुसरा एक महत्त्वाचा या पुरस्कारांमध्ये भाग असतो तो म्हणजे आता परिचयामध्ये आपण ऐकलं की स्मरणार्थ जोशींनी जे स्थापन केलेलं आहे तो सेवा कार्यासाठी दिलेला पुरस्कार. सेवा हा परमधर्म आहे आपण म्हणतो, पण सेवा म्हणजे कशा पद्धतीने सेवा करायची आणि सेवा का करायची. मुळात सेवा म्हणजे तरी काय, हे जे ज्ञान आणि सेवा हे दोन्ही सारखंच आहे. हे जे ज्ञान आम्ही मिळवायचे पुढच्या परंपरेला द्यायचं आहे ते सुद्धा निष्कारणम ध्येयोज्ञेयश्च, हे सुद्धा सेवा सुद्धा निष्कारण करण्याची गोष्ट आहे. प्रतिफळाची कोणतीही अपेक्षा न करता ज्ञानाचं संवर्धन करणं आणि समाजाची सेवा करणं या दोन्हीमध्ये एकच भाव आहे, प्रतिफळाची अपेक्षा नाही. आणि त्यालाच आम्ही सेवा म्हणतो आणि त्यालाच आम्ही ज्ञानोपासना म्हणतो की ज्याच्यामध्ये कुठलीही आम्ही अपेक्षा करणार नाही. आणि हाच विचार समाजाच्या सेवासाठी करणारे आजचे विवेक कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहेत. महिलांचा जो प्रश्न असतो सगळ्या ठिकाणी आपण म्हणतो की त्यांचं असणारी क्षमता आहे केवळ महिलेकडे मातृत्व न बघता मातृत्वाबरोबर कर्तृत्व आणि नेतृत्व सुद्धा ह्याचा विचार करून त्यासाठी झटणारे जे समाजामध्ये सज्जन आहेत त्यातले एक म्हणजे विवेकराव कुलकर्णी आहेत. त्यांनी आता सांगितलं आपल्याला की एक प्रयोग जो त्यांनी केला अवंतिका म्हणून तो प्रयोग आहे की ज्याच्यामध्ये अनेक महिलांचं संघटन करून त्यांना नवीन नवीन पद्धतीचे स्किल्स त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण करून त्याचा उपयोग करून त्यांना पायावर उभं करणं हा त्याचा उद्देश ह्या त्यांच्या कार्याचा आहे. याशिवाय अनेक कार्य त्यांनी केली. आरोग्याचा विषय घेऊन महिलांच्या जे कार्य केलं ते ह्याच तुलनेचं कार्य आहे. कुठल्याही प्रकारचा समाजामध्ये भेदभाव न मानता हे कार्य करणं हे अतिशय प्रशंसनीय आहे. पण हे सुद्धा करत असताना कुठला मंत्र असेल याच्यामध्ये की तोच मंत्र आहे या सगळ्यांमध्ये ईश्वरी चैतन्य आहे. जे पीडित आहे, जे दुर्बळ आहे, ज्यांना आरोग्याची समस्या आहे त्यांच्याकडे ईश्वराच्या अंशाने पाहणं हा जो उपदेश आपल्याला याज्ञवल्क्यापासून मिळतो की सगळ्यांमध्ये आत्मतत्व आहे. आणि हे रंतेदेवासारख्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतं की त्याने 40-45 दिवस त्याला उपास झालेला होता आणि मग समोर जे काही त्याला खायला प्यायला आलं, खीर आली वाटीभर, ती सुद्धा त्यांनी एका चांडालाला दिली, एका याचकाला दिली, उरले असा प्रत्येकाला तो देत राहिला. जो समोर येईल त्याला दिला. त्याची जात नाही पाहिली, त्याची पात नाही पाहिली, त्याचा जीव नाही पाहिला, सगळं काही पाहिलं नाही, त्याचे त्याने फक्त ईश्वरी अंश पाहिला. आणि शेवटचे जे काही बूंद राहिले होते, 4-5 थेंब राहिले होते ते सुद्धा एका मरतुकड्या कुत्र्याच्या तोंडामध्ये त्याने टाकले आणि पुन्हा तो काहीही न खाता उपाशी राहिला. आणि त्यांनी ज्यांना ज्यांना हे दिलेलं होतं तो ईश्वर, तो विष्णू त्या ठिकाणी प्रकट झाला. ही रंतेदेवाची कथा आपण भागवतामध्ये ऐकतो. हे सगळे जे आपण बघतो ह्याच्यामध्ये दुसऱ्याचं कल्याण करणं आणि त्याच्यात आनंद मिळवणं, मोक्षासाठी आपण जगत नाही. जे स्वामी विवेकानंदांनी म्हणलं आत्मना हा मोक्षार्थम, ते सगळं आहेच आहे, ते परमध्येय आहे, पण जगद्हिताय च, जगाचं कल्याण करत करत मोक्ष मिळवणं हे आहे. आणि म्हणून तो जो ईश्वर परमात्मा बघायचा तो जनता जनार्दनामध्ये बघायचा आहे आणि त्याची सेवा करायची, हे कार्य विवेकराव कुलकर्णी करतायत. त्यामुळे अशा ज्ञानाची उपासना आणि समाजाची उपासना या दोन्हीमध्ये जो भाव आहे तो हाच आहे की प्रतिफळाची अपेक्षा न करता त्या ठिकाणी ईश्वराचा अंश बघणं आणि आपलं कार्य करणं. आज या ठिकाणी दुधाने शेठ उपस्थित होते. आपल्या भारताची जी मोठी परंपरा आहे भागवत संप्रदाय आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा सगळा जो आविष्कार आहे तो या वारकरी संप्रदायामध्ये आहे. माऊलीने जो विचार मांडला तो या वेदांचाच विचार मांडला, तो भगवद्गीतेचाच विचार मांडला, प्रस्थानत्रेचं तत्वज्ञान मांडलं आणि सर्वांकडे पोहोचवला. त्याची पारायणं करणं, वारकरी संप्रदायाचा आचार सांभाळणं, जी वारी करायची आहे पंढरीला आणि पुन्हा आळंदीला हे सातत्याने चालू ठेवणं, हा धर्म चालू ठेवण्याचं कार्य ते पुढे करतात. त्यांचा देखील सत्कार आपण या ठिकाणी केला. आणि जे नवीन अभ्यासक आहेत त्यांना उत्तेजन देण्यासाठी आणि त्यांना व्यवस्था निर्माण करणाऱ्या पाठशाळा आहेत की ज्यांचं कार्य अदृश्य पद्धतीने आहे, ती अदृश्य शक्ती आहे
त्या पाठशाळांना सुद्धा आपण सगळ्यांनी काही ना काहीतरी प्रोत्साहन आपल्या योगदानातून दिलं पाहिजे. या सगळ्या हेतूने हा सगळा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला. मला असं वाटतं या कार्यक्रमाची सगळी फलश्रुती आहे ती ह्याच्यामध्ये आहे की हेच कार्य आपण पुढे चालू ठेवणं, ते जास्तीत जास्त करणं, त्याला जास्तीत जास्त बळ देणं आणि त्याच्या माध्यमातून या समाजाची सेवा होईल आणि त्या समाजाच्या सेवेतूनच जी ईश्वर प्राप्ती आहे त्या प्राप्तीकडे आपण सगळे जाऊ. ह्या अर्थाने या मंडळाचा असणारा हा उपक्रम आहे, अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. त्या सगळ्या उपक्रमाला भरघोस शुभेच्छा देऊ. तसेच आज ज्यांचे पुरस्कार प्राप्त झाले अशा पुरस्कार मानार्ह व्यक्तींना पुन्हा एकदा अभिवादन करून माझ्या वाणीला मी विराम देतो. या मौलिक मार्गदर्शनाबद्दल सरांचे धन्यवाद. यानंतर जे विद्यार्थी 10वी 12वी शालांत परीक्षेत उत्तीर्ण झाले त्यांचा गुणगौरव समारंभ येथे करण्यात येईल. संस्थेचे कार्यकर्ते अजय कुलकर्णी आणि गोवर्धन दोघांनाही पुढे बोलवतो. त्यांच्या हस्ते आपण विद्यार्थ्यांना हे पारितोषिक वाटप करू. दोघांना विनंती आहे, दोघांनी पुढे यावं. जोशी सुरभी राजेंद्र. पुढील नाव देशमुख इशिता देवदत्त. टाळ्यांच्या गजरात सन्मान करूयात. औंढे तन्वी शैलेश. औंढे तन्वी शैलेश. देवगावकर स्तव्य अमित. साठे अवधूत केदार. औंढे श्रीशा शैलेश. औंढे श्रीशा शैलेश आहे का? देशपांडे अनुलिशा अमोल. मांडके प्रियंका महेश. देशमुख अमला देवदत्त. देशमुख अमला देवदत्त. पेटकर गार्गी सचिन. देशमुख गुरुदत्त गिरीश. देशमुख गुरुदत्त गिरीश. शुक्रे श्रेयसी प्रसाद. लिमये चिन्मयी धुंडीराज. धन्यवाद. विनंती आहे की एक फोटो घेण्यासाठी उपस्थित राहायचं. या. श्रोतृवर्गांपैकी श्री गंगाधरजी कुलकर्णी यांना त्यांचं मत व्यक्त करायचं आहे. त्यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं मत व्यक्त करावं. उपस्थित मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी सर्वांना नमस्कार. मला इथे एक विशिष्ट गोष्ट सांगायची आहे की जसं आता जोशी सरांनी आपल्याला वेदांच्या ह्याच्याबद्दल सांगितलं. आता काही विद्यार्थी इथं वेदाध्ययन करतायत, पण आमचा एक मी आता 60 वर्ष वयाचा आहे. मी 60 वर्ष वयाचा आहे. मला ज्या वेळेला अध्ययन करायचं होतं त्यावेळेला वेदाध्ययन करून पुढचं आयुष्य क्रमण करणं काही शक्य नव्हतं. त्यामुळं आम्ही त्या मार्गे गेलो नाही. पण कुठंतरी खंत राहिली आमची. अशा व्यक्तींची खंत आमचे गुरुजी समोर बसलेले आहेत
ते वेदपाठ शाळा चालवतात, पण आमच्यासारख्या वयस्कर लोकांना सुद्धा म्हणजे मुलांपासून ते सगळ्यांना ते काहीतरी धर्माबद्दल वेदांबद्दल वगैरे शिकवतात. म्हणून मला त्यांचं इथं विशेष हे कौतुक करायचं आहे. जसं जोशी सर म्हणले तर ते वेददानाचं काम आमचे गुरुजी करतात, आमच्यासारख्यांना सुद्धा ते शिकवतात. ह्याचं त्यांच्याप्रती मला एक हे व्यक्त करायचं आहे, माझी कृतज्ञता व्यक्त करायची. धन्यवाद. धन्यवाद. यापुढे मी संस्थेचे कार्यवाह यांना आभार प्रदर्शनासाठी निमंत्रित करतो आणि त्यानंतर पसायदान होऊन आपला कार्यक्रम संपेल. संस्थेच्या विनंतीला मान देऊन प्रमुख पाहुणे श्री संजय सिंगल तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जोशीजी दोघंही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी परवानगी दिली. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, सर्वांना अतिशय छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी संस्थेतर्फे दोघांचे आभार मानतो. तसेच सर्व पुरस्कारार्थी जसं आपण गणपाटी पुरस्कार, पुरस्कार, वैदिक अध्यापक पुरस्कार, सेवारत्न पुरस्कार हे जे पुरस्कार दिले गेले, तसेच वैदिक छात्र पुरस्कार, पाठशाळेचे जे प्रतिनिधी आले त्या सगळ्यांचे व्यक्तिशा संस्थेतर्फे मनापासून आभार मानतो की तिथे उपस्थित राहिले. त्याबरोबरच आज इथे कन्ये काका, श्री भालेराव असे अनेक स्नेही आमचे जवळचे हे वेळात वेळ काढून इथं आले, त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार. सर्वात प्रथम आभार संस्थेतर्फे मानायचे म्हणजे आमची समिती, मुळे सर, कुलकर्णी सर, देशमुख सर, पार्टिसिपेशन, आमचे सूत्रसंचालन ज्यांनी केलं ते, अशा सगळ्यांच्या सहयोगाने आम्ही करतो. आम्ही प्रांजळपणे कबूल करतो की आम्ही आमचे व्यवसाय आणि संस्थेच्या कार्यक्रमामध्ये वेद पाठशाळा आणि वेदांमध्ये कोण काम करते याची आम्हाला सहसा माहिती नसते, पण या लोकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं करतो आणि हे लोक मार्गदर्शन खूप चांगलं करतात. त्यांच्याशी रोजचा संबंध आहे, रोजचे त्यांना माहिती असते की कोण काय, कोणाच्या कशामध्ये अभ्यास चालू आहे, कोण, त्यामुळे आमचं काम खूप सोपं होतं. आणि तसंच वेदपाठशाळा वेदशास्त्र सभेतर्फे ज्या परीक्षा घेतल्या जातात ते आम्हाला त्याचा डाटा देतात, त्यावर त्यांचेही आभार. त्यांनी हॉल उपलब्ध करून दिला म्हणून वेदशास्त्र सभेचे पण मनापासून आभार. तसेच आमच्या स्टाफने भरपूर काम याच्यामध्ये त्यांना करायला लागतं या कार्यक्रमासाठी, त्यांचेही आभार. तसेच युवाचे आणि संस्थेचे प्रतिनिधी काही इथं आज उपस्थित आहेत त्यांचे सगळ्यांचे आभार. बऱ्यापैकी जे गुरुजी आहेत जे संस्थेशी संबंधित आहेत ते प्रत्येक वर्षी कार्यक्रमाला येतात, सो त्यांचेही मनापासून आभार. आणि तुमचे सगळ्यांचेच आभार जे तुम्ही आज इथं या वेद हा जो विषय आहे तसा क्लिष्ट विषय असा समजला जातो, पण त्याला महत्त्व देऊन आज तुम्ही सगळे इथं उपस्थित राहिला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार आणि सगळे पुरस्कारार्थींचे मनापासून अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मद द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जेवांशील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ भुंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव ईयुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन
होय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दानपसाव येणे वरे ज्ञानदेवो सुखिया दाहला सुखिया दाहला सुखिया दाहला ब्रह्मणो ब्रह्मावर्चसी जायत महाराष्ट्रे राजन्याः शूर एकप्रियो दिव्या धन्यवाद. आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करतो.